ब्रेकिंग न्यूज हाती येते आहे। इंदूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला अपघात झालाय। या अपघातात 13 जण जागीच ठार झालेत। तांत्रिक बिघाडामुळे एसटी पुलावरून कोसळल्यामुळे हा अपघात झालाय। एसटी मध्ये 40 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळते। आताची एक मोठी बातमी आपण पाहतो आहोत। इंदूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला अपघात झालेला आहे। या अपघातात 13 जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळते। तांत्रिक बिघाडामुळे एसटी पुलावरून कोसळली। आपण दृश्यांमध्ये पाहतोय एसटी पुलावरून पाण्यात कोसळलेली आहे। या एसटी मध्ये 40 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळते। ही बस इंदूरहून पुण्याकडे निघाली होती। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने ही कालघाटच्या नर्मदा नदीवरील कालघाट म्हणून जो परिसर आहे तिथे हा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये जर बघितलं तर ही जी महाराष्ट्र परिवहन मंडळाची जी बस होती ती नर्मदा नदीत कोसळली। त्यामध्ये जवळपास 12 ते 15 जण दगावल्याची माहिती पुढे आलेली आहे। या बसमध्ये 40 पेक्षा जास्त लोक प्रवास करत होते। इंदूर वरून पुण्याला ही बस जात होती। मध्य प्रदेशामधील जी नर्मदा नदी आहे त्या नर्मदा नदीच्या या कालाघाट मध्ये ही धार परिसरामध्ये ही बस कोसळली आहे। मोठा अपघात झाला आहे। तांत्रिक चुकीमुळे या अपघात झाल्याची माहिती सध्या पुढे आली आहे। या संदर्भात निश्चितपणे चौकशी केली जाईल। पण सध्या जे प्रवाशांना वाचवण्याचा युद्धस्तरावरती प्रयत्न केले जात आहे आणि जे मृतदेह आहेत त्या जे शव आहेत त्यांना देखील नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यासाठी खास करून प्रयत्न केले जात आहे। मध्य प्रदेश पोलीस यासाठी कार्यरत आहेत। प्रशांत, आपण दृश्यांमध्ये पाहतो आहे अतिशय भीषण असा हा अपघात आहे। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 13 जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळते। ही घटना कधीची आहे? त्या संदर्भात काय तपशील मिळालाय? या संदर्भात जी माहिती मिळते ज्या पद्धतीनं ही घटना आज सकाळची असल्याची माहिती पुढे आलेली आहे। ज्या पद्धतीने दृश्य आपल्याला पाहतोय आणि ही अतिशय हतोद्रायक घटना आहे। ज्यामध्ये एक प्रकारे जर बघितलं आपण तर यामध्ये घटनास्थळी 13 जण दगावलेल्याची माहिती पुढे आलेली आहे। सोबतच अजूनही काही जण गंभीर जखमी असून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे। आणि सोबतच या सगळ्या पार्श्वभूमीत हे अत्यंत महत्वाचं आहे की हे जे इंदूरहून पुण्याला बस जात होती त्यामध्ये जर बघितलं आपण नदीच्या पात्रामध्ये हे संपूर्ण बस उडल्याची पाहायला मिळत आहे। आणि आता त्या बसेमधून लोकांचे शव याशिवाय जे जखमी आहेत त्यांना देखील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। आणि सोबतच घटनास्थळावरती बचाव पथक देखील दाखल झालेलं आहे। आणि एकीकडे जोरदार पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असताना नर्मदा नदीच्या धार परिसरामध्ये या बसेने कठडे असतात, नदीच्या बाजूला लावलेले कठडे जे असतात ते तोडून ते थेट नदीच्या पात्रात ही बस कोसळलेली आहे। आणि यामध्ये कोणाची चूक आहे या संदर्भात आता लवकरच माहिती पुढे येईल। पण हे अत्यंत दुर्दैवी आहे की खलघाटामध्ये ही बस कोसळलेली आहे आणि धार या परिसरामध्ये घटना घडलेली आहे आणि मृतदेह काढण्याची प्रक्रिया सध्या युद्धस्तरावरती सुरू आहे। प्रशांत, आता आपण पाहतो आहोत अतिशय भीषण असा हा अपघात आहे। अपघातात आतापर्यंत 13 जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळते। तर जे गंभीर जखमी आहेत त्यांना नजीकच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले। तांत्रिक बिघाडामुळे ही एसटी पुलावरून कोसळली असल्याचं सांगितलं जात आहे। आता आपण ही बस नदीपात्रातून बाहेर काढतानाची आपण दृश्य पाहतो आहोत। यावरूनच आपल्याला अंदाज येऊ शकतोय की किती भीषण असा हा अपघात होता। बचाव कार्य जे आहे ते बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे। इंदूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात झालेला आहे। या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 13 जण जागीच ठार झाली असल्याची माहिती आहे। एसटी मध्ये 40 प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी 13 जण हे जागीच ठार झालेले आहेत। तर यामधले जे गंभीर जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। इंदूरहून ही बस पुण्याकडे जात होती आणि अशाच वेळी तांत्रिक बिघाड झाला। या तांत्रिक बिघाडामुळे ही एसटी पुलावरून कोसळलेली आहे अशी माहिती मिळते। आता आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत या बसला जलसमाधी मिळालेली आहे। कशा प्रकारे ही बस ही नदीपात्रात पडली आहे आणि त्यामुळेच आता त्यातच मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी पडतोय। त्यामुळे बचाव कार्याला काहीसे अडथळे निर्माण होत आहेत, तरी देखील बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे। आता काही वेळापूर्वीच ही बस नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली आहे। मध्य प्रदेशातल्या कालघाट भागामध्ये हा अपघात झालेला आहे।
आपण पुन्हा एकदा माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, आपण पाहतो आहोत आता ही जी बस आहे या बसला नदीपात्रातून बाहेर काढण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील धार आणि खनगोर हे जे दोन जिल्हे आहे, या दोन जिल्ह्याच्या सीमा भागामध्ये खलघाट हा परिसर आहे, जो नर्मदा नदीवरची मोठा एक पूल बनलेला आहे. या नदी पुलावरून प्रवास होत असतो. त्याचमध्ये एक यात्री बस जी असताना प्रवास महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस जी आहे ते इंदोरवरून पुण्याला जात होती. त्या बसला आता क्रेनद्वारे बाहेर काढण्यात आलेली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान या दुर्घटनेसंदर्भात त्यांनी या संदर्भात माहिती घेतलेली आहे. घटनास्थळी एनडीआरएफच्या 3 चमू पाठवण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि घटनास्थळावरून ज्या पद्धतीने जे घटनास्थळावर साधारणतः 13 लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे आणि यामध्ये 40 प्रवासी या बसमध्ये असल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या पुढे आलेली आहे. घटनास्थळावर मध्य प्रदेश पोलीस आहेत आणि याशिवाय एनडीआरएफच्या 3 समूह आहे आणि या सगळ्यांना वाचवण्यासाठी देखील प्रयत्न केला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की या घडीला ही बस ज्या पद्धतीनं काढल्या गेली त्या बसचे आपण जर छायाचित्र किंवा ते व्हिडिओ बघितला तर आपल्याला लक्षात येईल की किती छिन्न वच्छिन्न परिस्थितीमध्ये ही बस बाहेर काढण्यात आलेली आहे. एक प्रकारे हा मोठा अपघात आहे. त्याचमुळे प्रशांत, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. आता आपल्यासोबत आशुतोष पुरोहित आपले प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आशुतोष, काय आत्ताचे अपडेट? बताना चाहूंगा, ये खरगोन जिले के पास एक नर्मदा का पुल है खलघाट, जो खरगोन और धार जिले की सीमा पे आता है. वहां पर इंदौर से एक बस जो है महाराष्ट्र परिवहन की बस जो है वो अमलनेर के लिए जा रही थी. इस दौरान जो है हादसा हुआ है. अनियंत्रित होकर बस जो है पुल के नीचे गिर गई है और उसमें 30 से 40 यात्रियों की सवारी की बात कराई जा रही है. खरगोन के कलेक्टर कुमार पुरुषोत्तम और एसपी धर्मवीर सिंह यादव दोनों मौके पे पहुंच गए हैं और पुलिस जो है अब रेस्क्यू ऑपरेशन में लग गया है. निकालने के लिए क्रेन और एनडीआरएफ की टीम भी पहुंच गई है और लगातार यहाँ पर सर्चिंग की जा रही है. अभी हमारी जो जानकारी मिल रही है कि 10 से 12 शव निकाल लिए गए हैं और कुछ लोग जो यात्री थे जो घायल अवस्था में थे, जिनकी हालत चिंताजनक, उनको पास का जो धार जिले का धामनोद अस्पताल है वहां भेजा गया है. और प्रशासनिक अमला, धार जिले के कलेक्टर, एसपी सहित पूरा प्रशासनिक अमला, पुलिस अमला मौके पे मौजूद है. लगातार एम्बुलेंस की व्यवस्था है, लगातार सर्चिंग ऑपरेशन चल रहा है. और नर्मदा में जिस प्रकार से लगातार बारिश हो रही थी, बारिश के चलते हुए पानी भी नर्मदा में था, तो इसको लेकर प्रशासन पूरी सतर्कता से अपने अभियान में जुटा हुआ है और शवों को निकाल रहा है. जी आशुतोष, हम लोग देख रहे हैं कि बहुत दिक्कतें आ रही है ये इस बचाव कार्य में, लेकिन अभी तक जो बताया जा रहा है कि इस पूरे ये जो पूरा जो एक्सीडेंट था, ये जो हादसा था, इसमें अभी करीबन 13 लोगों की मौत हो चुकी है. 13 से 14 शव निकाल लिए गए हैं और लगातार प्रशासन की टीम रेस्क्यू ऑपरेशन कर रही है, सर्चिंग कर रही है, निकाला जा रहा है, पता लगाया जा रहा है. क्योंकि अभी जिस प्रकार से रिमझिम बारिश का दौर है और लगातार जो है प्रशासन के द्वारा प्रयास किए जा रहे हैं कि पहले शव बाहर निकाले जाएं और उसके बाद ही जो अभियान है वो उसको निकाले और अगर कोई घायल है तो उसको तत्काल अस्पताल पहुंचाया जाए. तो पूरी टीम और पूरा प्रशासन लगा हुआ है. जी, इस बस में 40 लोग कुल मिला के कुछ थे, ऐसा भी बताया जा रहा है. इनके बारे में कुछ पता चला है? प्रारंभिक रूप से अभी कोई पुष्टि इस बात की नहीं हो रही, लेकिन मैंने जैसे आपको बताया कि 30 से 40 यात्री बस में सवार हो सकते हैं और इसको लेकर पुलिस और प्रशासन की जो टीम है लगातार जो है सर्चिंग कर रही, पता लगा रही है और प्रयास किए जा रहे हैं कि जो शव है सबसे पहले या कोई घायल है तो उनको बाहर निकाला जाए. जी, धन्यवाद आशुतोष इस पूरी जानकारी के लिए. तेव्हा आपण पाहतो आहोत की या अपघातामध्ये आतापर्यंत 13 जण जागीच ठार झालेले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे ही एसटी पुलावरून खाली कोसळली असल्याचा जो अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय. एसटी मध्ये 40 प्रवासी असल्याची माहिती आहे, पण यापैकी आतापर्यंत 13 जण जागीच ठार झालेले आहेत. त्याचबरोबर 15 जे गंभीर जखमी आहेत त्यांना देखील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तशी माहिती मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिलेली आहे. इंदूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एसटीच्या बसला हा भीषण अपघात झाला. आता आपण जी दृश्य बघतो आहोत ती नर्मदा नदीतली दृश्य आहेत. या ठिकाणी मुसळधार पावसामुळे बचाव कार्याला अडचणी येत होत्या, पण त्यानंतर आता काहीसा पाऊस हा तिथला थांबलेला दिसतोय. त्यानंतर आता बचाव कार्याला वेग आलेला आहे आणि काही वेळापूर्वीच ही जी जलसमाधी मिळालेली जी बस होती ती बस नदीपात्रातून बाहेर काढण्यात या बचाव पथकाला यश आलंय.
इंदूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एसटीच्या बसला हा भीषण अपघात झालेला आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. बचाव कार्य कशा प्रकारे युद्ध पातळीवरती सुरू आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, आत्ताच आपण आशुतोष पुरोहित यांच्याकडून जी आपण माहिती ऐकली की कशा प्रकारे तिथं युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू आहे आणि आपण पाहतोय की तांत्रिक बिघाडामुळे ही एसटी पुलावरून कोसळल्याचा जो प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय, त्यानंतर आता ही जी दृश्य समोर येत आहेत त्यातही आपल्याला अतिशय भीषण अपघात आहे हे आपल्याला दृश्यांवरून दिसून येते. नर्मदेचं पात्र असेल त्यातही मुसळधार पाऊस देखील त्या ठिकाणी सुरू आहे. बरोबर आहे. नर्मदेच्या पात्र उफाळून वाहत आहे आणि धार जिल्ह्यातील ही घटना आहे. 12 ते 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यामध्ये एनडीआरएफच्या चमूला यश आलेलं आहे. जवळपास 15 जणांना जिवंत काढण्यामध्ये एनडीआरएफच्या चमूला यश आलेलं आहे. ही जी बस आहे या बसमध्ये साधारणतः 40 ते 50 प्रवासी असल्याचंही बोललं जात आहे. प्राथमिक दृष्ट्या ही माहिती आहे. अजूनही या संदर्भात कोणीही स्पष्टपणे महत्वाचं म्हणजे बोलायला तयार नाही. पण ज्या पद्धतीने बघितलं घटनास्थळावरती स्थानिक जिल्हाधिकारी, त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशिवायही इतरही बचाव पथक पोहोचलेले आहे, पोलीस दल आहे आणि जास्तीत जास्त लोकांना कसं वाचवता येईल यासाठी प्रयत्न युद्धस्तरावरती सुरू झालेले आहे. पण यामध्ये सगळ्यात मोठा जो अडथळा आहे पाऊस जो सुरू आहे आणि हा पाऊस सुरू असल्यामुळे नर्मदा नदीची जी प्रवाह आहे हा अतिशय प्रवाहित आहे, ते गतिमान असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्याचमुळे या अडचणी येत आहे. या नदीच्या पात्रातून बसची जी बस आहे त्याला काढण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्या बसला क्रेनद्वारे बाहेर काढण्यात आलेलं आहे. या संदर्भात मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी देखील माहिती घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि या संदर्भातच अजूनही काही ज्या तांत्रिकदृष्ट्या माहिती येते की या बसला तांत्रिक बिघाडामुळे ही बस थेट पुलावरून नर्मदा नदीच्या पात्रात कोसळल्याची माहिती सध्या प्राथमिकदृष्ट्या पुढे आलेली आहे. घटनास्थळावरती जास्तीत जास्त लोकांना कसं वाचवता येईल, जास्तीत जास्त प्रवाशांना कसं वाचवता येईल यासाठी युद्धस्तरावरती प्रयत्न सुरू आहे. जे गंभीर जखमी आहेत त्या सगळ्यांना आता जर बघितलं आपण तर त्या सगळ्या लोकांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. प्रशांत, पुन्हा एकदा आपण आपल्या सगळ्या दर्शकांना ही बातमी सांगूयात. आता या क्षणाला नव्याने जर आपण टेलिव्हिजन ऑन केलं असेल तर बघा, आता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. धक्कादायक अशी घटना, दुःखद अशी घटना आहे की इंदोरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला भीषण अपघात झालाय. अपघातात 13 जण जागीच ठार झालेत, त्यांचा मृत्यू झालाय. तांत्रिक बिघाडामुळे एसटी जी आहे ती पुलावरनं खाली पाण्यामध्ये कोसळली आणि एसटीमध्ये 40 प्रवासी असल्याची माहिती आपल्याला या क्षणाला मिळते. मध्य प्रदेशच्या धारमध्ये हा अपघात जो आहे तो झालेला. ही बस इंदूरवरनं पुण्याकडे जात होती. आंतरराज्य बस सेवेचा एकूण वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात तिथे केला जातो. आपल्या महाराष्ट्र राज्यातनं इंदूर असेल, त्याचबरोबर कर्नाटक असेल, अगदी इतरही राज्यांमध्ये आंतरराज्य बस सेवेनुसार प्रवाशांना सेवा जी आहे ती दिली जाते आणि इंदूरवरनं ही बस जी आहे ती कदाचित परतीचा प्रवास करत असावी असा एक अंदाज आहे आणि येतानाच या बसचा अपघात झालेला आहे. प्रशांत, एसटी महामंडळाची बस आहे, अंमळनेर बस डेपोची बस असल्याचं कळत आहे. साधारण परत एकदा जरा आपल्या दर्शकांसाठी किती प्रवासी यामध्ये होते? ही जी बस आहे इंदोर अमळनेर सकाळी 7:30 वाजता ही इंदोरहून सुटलेली आहे. इंदोर अमळनेरची MH40N 9448 9848 ही बस आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं ही बस सकाळी 7:30 वाजता इंदोर येथून सुटलेली आहे सकाळवरून आणि ही ज्या बस सुटल्यानंतर जेव्हा खास महत्वाचं म्हणजे जर बघितलं ही घटना जी आहे आज सकाळचीच आहे आणि धार जिल्ह्यातील म्हणजे नर्मदा नदी मध्य प्रदेशातील धार आणि खरगोन हे जे मोठे जिल्हे आहेत या जिल्ह्याच्या सीमा भागामध्ये खलघाट हा परिसर आहे. खलघाट घाटावरती नर्मदा नदी आहे आणि नर्मदा नदीवर एक मोठा पूल बनण्यात आलेला आहे. त्या पुलावरून ही बस जात असताना तांत्रिक बिघाड झाला. प्रशांत, मी तुला थांबवतोय. आपल्या बरोबर या क्षणाला मध्य प्रदेशहून आपत्ती व्यवस्थापनाचे बाळासाहेब खिस्ते आपल्यासोबत आहेत. बाळासाहेब, आपल्याकडे काय अपडेट? सर, सगळ्यात पहिले तर सकाळी 10:30 वाजता आम्हाला एक कॉलर आहे सर, त्यांनी कॉल केला आणि मी सध्या आमचं स्टेट कमांड सेंटर मध्य प्रदेशमध्ये ज्याही घटना होतात त्यांची कंट्रोलिंग आम्ही स्टेट कमांड सेंटर या ठिकाणाहून करतो. आम्हाला कॉल आल्या लगेच आमची जी टीम आहे स्टेट डिझास्टर इमर्जन्सी रेस्क्यू फोर्स यांना लगेच घटनास्थळी आम्ही पाठवलं. त्या ठिकाणी आमची टीम इंदोरची टीम गेली, त्या ठिकाणी खरगोनची गेली आणि आमची त्या ठिकाणी धारची टीम गेली. रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे. 15 व्यक्ती आतापर्यंत डेड बॉड्या काढलेल्या आहेत. बरं, साधारण किती लोक यामध्ये होते याबद्दल काही कळू शकले का? आमच्याकडे जो आकडा आहे तो 40चा आहे.
हा राईट आहे सर, परफेक्ट आहे. 40 व्यक्ती त्या बसमध्ये होते आणि ही जी सर्व जी जानकारी आहे, एक कारवाला पाठीमागून येत होता त्या गाडीच्या आणि पाऊस या एरियामध्ये लगातार पाऊस चालू आहे आणि गाडी ओव्हरटेक करत होती. तो ओव्हरटेक करत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि चालकाचं नियंत्रण सुटल्याच्या नंतर डायरेक्ट नदी रिव्हरमध्ये बस कोसळली सर. बरं जी बस जी आहे ती कोसळली तेव्हा आपण ती बाहेर काढलेली आहे, साधारण काय अवस्था होती बसची? सर बसची अवस्था म्हणजे बस जेव्हा कोसळली बसची स्पीड जास्त होती सर आणि दुसरा विषय म्हणजे जेव्हा बस कोसळली तेव्हा बसचे चारही टायर वर आहेत आणि बाकी जे आता नदीपात्राची जी खोली आहे त्या खोलीचं सध्या आता रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे. जसं जसं रेस्क्यू ऑपरेशन जारी राहील आमचं त्याप्रमाणे आम्हाला त्याच्यानंतरची जी स्थिती आहे नंतर आम्ही तुम्हाला सांगू. सध्या ज्याही डेड बॉड्या रिकवर झालेल्या आहेत 15, तर त्या डेड बॉड्या बसमध्येच होत्या. बसचे टायर वर असल्यामुळे बसचे खिडक्या तोडून आतमध्ये जाऊन त्या डेड बॉड्या काढण्यात आलेल्या आहेत. लगातार भागात रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे. नाही, आपल्या बचाव कार्याबद्दल आपल्याला दादच द्यायला हवी, कारण या सगळ्या बरसणाऱ्या पावसात आपण आतमध्ये जाऊन पाण्यामध्ये जाऊन हे सगळ्या खिडकी दरवाजे तिथे उघडले, प्रवाशांना बाहेर काढलं. जेव्हा प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं तर काय नेमकी अवस्था होती? लहान मुलंही त्याच्यामध्ये होते? सर लहान मुलं, महिला आणि पुरुष देखील होते आणि सर सर्वात महत्वाचं म्हणजे लंग्स असते. लंग्समध्ये सर्वात महत्वाचं त्यांचा जे लंग्समध्ये भरपूर पाणी गेलेलं होतं आणि पाणी गेल्यामुळे त्यांचा सर त्या ठिकाणी प्राण गेलेला आहे आणि अवस्था ही खूप काफी बिकट आणि खूप भयानक अवस्था होती सर. अशी बघावल्या जात नाही अवस्था. आणि खरं सांगायचं म्हणजे आपण चालकांना आणि जनरली सर्व चालकांना असं आपण सांगू इच्छितो की जेव्हाही पाऊस चालू असतो तेव्हा वाहनाची गती ही सावकाश पाहिजे आणि या मध्य प्रदेश राज्यामध्ये मागील 10 दिवसापासून लगातार पाऊस चालू आहे आणि नदीची या ठिकाणची पातळी ही बरीच वाढलेली आहे सर. आणि विशेष म्हणजे सावधानीनं बस चालवणे हा याच्यामधून एक महत्वाचा संदेश मी देऊ इच्छितो सर. बरं बाळासाहेब, ज्यावेळेस आपण घटनास्थळी पोहोचलात आणि आताही पाऊस जोरदार सुरू आहे? सर पाऊस साधारण चालू आहे आणि घटनास्थळी मी नाहीये. मी सध्या मेन कंट्रोल रूमला आहे. घटनास्थळी SDR स्टेट डिझास्टर इमर्जन्सी रेस्क्यू फोर्स ही तैनात झालेली आहे. रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे. बरं बाळासाहेब, काही कळू शकलंय? ही बस सकाळी 7 वाजता निघाली. एसटी महामंडळाची अमळनेर डेपोची ही बस असल्याचं कळतंय. ही बस परतीचा प्रवास करत होती? सर त्या बाबतीत मी तुम्हाला सर्व काही माहिती देऊ शकणार नाही, कारण का ही माहिती तुम्हाला आपले महाराष्ट्र बोर्डकडून मिळेल, महाराष्ट्र एसटी महामंडळ बोर्डकडून. पण मग बाळासाहेब, आता या क्षणापर्यंत काय अपडेट येत आहे आपल्याकडे? म्हणजे किती लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय? आतापर्यंत सर 15 व्यक्तींना आम्ही डेड बॉड्या बाहेर काढलेल्या आहेत. रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे. सध्या आता या ठिकाणी ज्याही सर व्यक्ती जिवंत आहेत किंवा मृत्यू आहेत हे सर्व काही निरीक्षणचे डॉक्टर्स करतील सर. त्यानंतरच त्यांना घोषित केला जाईल की डेथ हेच का नाही. बरं, आपली आपत्ती 15 व्यक्तींना बाहेर व्यवस्थापनाची टीमचे किती लोक तिथे गेलेत घटनास्थळी? टोटल सर 25 लोक त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनचे गेलेले आहेत सर. बरं, आणि बचाव कार्यासाठी म्हणून काय काय साधनांचा आपण वापर करतोय? सर बचाव साधनासाठी सर सर्वात महत्वाचं आमच्याकडे सर रबर बोट असते, त्याच्यानंतर डीप डायव्हिंग सेट असते. सर डीप डायव्हिंग सेटचा उपयोग याच्यामुळे केला जातो की व्यक्ती पाण्यामध्ये जवळपास 140 फुटापर्यंत जाऊन डेड बॉडी खालून पाण्यातून काढून आणू शकतो असा डीप डायव्हिंग सेट असतो. ते घेऊन त्या ठिकाणी आता बचाव टीम दाखल झालेली आहे. लाईफ जॅकेट, लाईफ बॉय आणि इन्फेटेबल रबर बोट. खोल पाण्यामध्ये जाणारे जे डायव्हर्स आहेत ते साधारण आपल्या या 25 लोकांच्या टीममध्ये किती आहेत? सर त्या ठिकाणी याच्यात 25 लोकांच्या टीममध्ये जवळपास 10च्या जवळपास डीप ड्रायव्हर आहेत आणि सर डीप ड्रायव्हरची जशी जशी जरूरत पडेल तसं मी पण एक डीप ड्रायव्हर आहे आणि जशी जशी जरूरत पडेल त्या ठिकाणी आम्ही जाऊ आणि ऑपरेशन कार्याला ऑलरेडी प्रारंभ झालेला आहे आणि तेच जे आमच्या टीममध्ये जे सदस्य गेले ते सक्षम आहेत. बाळासाहेब, खरं तर आपण अपेक्षा व्यक्त करूया, आशा व्यक्त करूयात की यामध्ये जास्तीत जास्त लोक वाचू देत. पण ज्या प्रकारे हा अपघात झालेला आहे त्यावरनं एकूण आपल्याला अंदाज कसा येतोय, म्हणजे कशा प्रकारे हा अपघात झाला असावा, पुन्हा एकदा जरा समजून सांगाल का? सर हा अपघात जेव्हा तो ब्रिज होता, ब्रिज हा जुना आहे आणि ब्रिजवरून बस स्पीडनं जात होती आणि पाऊस हा रिमझिम चालू होता आणि ओव्हरटेक करते वेळेस चालकाचं नियंत्रण बस सुटलं आणि बस सरळ पुलाच्या खाली हेलिंग तोडून पडली. पण मग यामध्ये तांत्रिक बिघाड जर असं आपण म्हणलं तर नियंत्रण सुटणं हा एक वेगळा भाग असतो. काही वेळेला स्टेअरिंग लॉक होणं किंवा ब्रेक न लागणं अशी काही शक्यता यामध्ये असू शकतात?
सर असू शकते, कारण काय त्या बाबतीत तर आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती एस टी महामंडळाची अवस्था सर. त्या बाबतीत मी जास्त बोलू शकत नाही. नाही अर्थात, पण आता एक आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून बचाव कार्य करत असताना बऱ्याच वेळेस यापूर्वी अशा घटनांमध्ये काही वेळेला काही लोकांचे मृतदेह सापडत नाहीत, मिळत नाहीत, वेळ लागतो, बचाव कार्य दीर्घकाळ सुरू ठेवावं लागतं. तसं या बाबतीतही काही अंदाज येतोय का? तसं सुरू ठेवावं लागेल का? आता नदीचा भाव हा आहे सर, आणि या बाबतीत सर निश्चितच ह्या गोष्टी सांगता येणार नाहीत सर. जसं जसं वेळ वाढत जाईल तसं तसं सर ते जे तुम्ही जे मला पॉईंट जे बोलला तो सस्पेन्स सर राहील, आणि तशी अवस्था होऊ शकते. आणि रनिंग जर वॉटर असेल तर डेड बॉड्या याच्यानंतर 8-8, 10-10, 15-15 किलोमीटरवर सुद्धा जाऊन मिळू शकतात. बाळासाहेब, आपल्यापर्यंत कंट्रोल रूमला ज्यावेळेस मेसेज पोहोचला आणि जेव्हा लोकांना तिथून बाहेर काढण्यास सुरुवात झाली, तर यामध्ये काही लहान मुलं पण आहेत? सर लहान पण आहे सर, आणि आता लगातार अपडेट येत राहिली सर. आता मी पण तुम्हाला जास्त वेळ बोलू शकत नाही, कारण काय मला पण कंट्रोल रूममध्ये सर्व ऑब्झर्वेशन करायचं आहे सर. जी धन्यवाद. या क्षणापर्यंत आपण आमच्याशी बोललात आणि आपल्याला माहिती देऊ केली. अर्थात आपण त्यांच्याशी यापुढे जास्त या अर्थाने संवाद साधू शकत नव्हतो, कारण कंट्रोल रूमचा एक व्यक्ती म्हणून त्यांना तिथे अपडेट घेण्याकरता, त्वरित सगळ्या घडामोडी करण्याकरता म्हणून तिथे जाणं आवश्यक होतं. पण जेवढा वेळ आपल्याला मध्य प्रदेशचे आपत्ती व्यवस्थापनाचे बाळासाहेब खिस्ते यांनी दिला, त्यामधनं त्यांनी जी काही शक्यता किंवा जे काही मुद्दे समोर मांडलेले आहेत त्यावरनं तरी असं लक्षात येतं आहे की जोरदार पाऊस सुरू होता आणि या सगळ्या याच्यामध्ये एका चारचाकी गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं. हाही एक मुद्दा असू शकतो. दुसरा मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये पावसाच्या सगळ्या परिस्थितीत स्टेअरिंग लॉक होणं किंवा ब्रेक न लागणं, या सगळ्या याच्यामधनं ही बस जी आहे ती वेगाने थेट पुलावरनं नदीपात्रात खाली कोसळलेली आहे. आणि जसं आपल्याला बाळासाहेब खिस्तेंनी सांगितलं की खोल आहे ही नदी, म्हणजे जर आपण अंदाज लावायचा झाला तर कदाचित याची खोली जी आहे ती 70 ते 80 फुटाच्या वरती असू शकते. त्याच्यामुळे पाऊस सुरू आहे, पाणी वाहतंय, या सगळ्या परिस्थितीत बस जी आहे ती उलटी पडल्याचं आपण बघतोय. खालून अक्षरशः तिचा चेंदामेंदा झाला. या सगळ्या परिस्थितीत तिथे आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी जाऊन त्वरित आतमध्ये शिरून त्यांच्या हाती असणारी जी काही धारदार हत्यारं असतात किंवा जी साधनं असतात त्यातनं हे दरवाजे, कारण पत्र्याचा दरवाजा असतो हा, तो कापून काढला. जेवढ्या लोकांना झटपट बाहेर काढता येईल त्या लोकांना तिथून बाहेर काढण्यात आलं. आणि आत्तापर्यंत असं आपल्याला कळतं आहे की 15 ते 16 लोकांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. अधिक काही लोक यामध्ये जी जखमी झाली आहेत त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण ज्या प्रकारचा हा अपघात झाला आहे त्या अपघाताची जी भीषणता आपण लक्षात घेतोय, पाणी जे अक्षरशः पोटात, म्हणजे लंग्समधनं पोटात, फुफ्फुसांपासून पोटापर्यंत पोहोचलेले, त्या सगळ्या परिस्थितीत किती लोक वाचली असतील याबद्दल थोडी शंकाच आहे. पण आता अर्थात त्या सगळ्या लोकांना, ज्या लोकांना त्वरित बाहेर काढण्यात आलं त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे. त्यांच्यावरती उपचार सुरू असतील. अपेक्षा करूयात, आशा करूयात, प्रार्थना करूयात की जास्तीत जास्त लोक यामधनं वाचू देत, बरे होऊ देत. पण जी लोक सापडलेली नाही आहेत, आता सापडलेली नाही आहेत, या पाठीमागे अपघाताच्या बद्दलच्या 2-3 शक्यता आपण लक्षात घेतल्या पाहिजे. यापूर्वीचे अपघात महाराष्ट्रात देखील झालेले आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये भर पावसामध्येच अशा प्रकारचे अपघात झाल्याचं आपल्याला आपल्या स्मरणात असेल किंवा त्या आठवणींना उजाळा द्यायचा झाला तर ते अपघात आपल्याला आठवतात. म्हणजे महाडच्या ब्रिजवरनं पडलेली बस देखील आपल्याला आठवते. ब्रिज तुटला होता, भर पावसात ही घटना घडली होती आणि त्यातलं बचाव कार्य जे होते ते दीर्घकाळ सुरू होतं. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर आत्ता क्षणाला आपल्याबरोबर. नितीन, तुझ्यापर्यंत काय माहिती पोहोचते? ही बस इंदूरवरनं पुण्याकडे येत होती. नितीन, मी थोडासा बदल करतो यामध्ये विशाल सर, की ही बस इंदोरवरनं अंमळनेरकडे येत होती, जे की जळगाव तालुक्यामध्ये अंमळनेर आहे. ही बस अंमळनेर डेपोचीच आहे. याबाबतचा दुजोरा एसटी खात्याच्या विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी आताच माझ्याशी संपर्क साधून दिलेला आहे. ही इंदोरवरनं अंमळनेर येथे येण्यासाठी सकाळच्या सुमारास मध्य प्रदेश यातून खरगोन या ठिकाणी निघालेली होती. याच सकाळी 10 ते 10:30 वाजेच्या सुमारास नर्मदा नदी ते कोसळली असल्याची या ठिकाणी माहिती समोर येते. यामध्ये तब्बल 40 प्रवासी असल्याची समोर येत आहे. येथून ते अंमळनेरहून या ठिकाणी काल इंदोरला गेली होती. इंदोरवरनं ते ज्यावेळेस त्या ठिकाणचे प्रवासी उतरून ज्यावेळी अंमळनेरला रिटर्न होत होती त्यावेळेस हा अपघात झाल्याचं या ठिकाणी वृत्त समजतं आहे. यामध्ये नेमके किती प्रवासी होते, नेमके किती प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे याबाबत अजून तरी कुठली माहिती या ठिकाणी विभाग नियंत्रकापर्यंत पोहोचलेली नाहीये. मात्र लवकरच याबाबत
सर्व हकीकत समोर येणार आहे. काही वेळातच अंमळनेर डेपोमध्येही याबाबत थोडीशी गर्दी कुठेतरी पाहावयास मिळत आहे. अंमळनेरचेही काही प्रवासी असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे. अद्याप याबाबतची कुठलीही माहिती समोर आली नाही. विशाल सर, आपल्याबरोबर नितीन, अंमळनेरचे आमदार अनिल पाटील आहेत. अनिल पाटीलजी, एक लोकप्रतिनिधी म्हणून अर्थात आपणही या सगळ्या घटनेबद्दलची माहिती घेण्याकरता किंवा त्याची दखल घेण्याकरता म्हणून तिथे गेला असाल. काय माहिती आपल्यापर्यंत पोहोचते? नाही, मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता मुंबईला आहे, परंतु बरं. अर्ध्या दिवसापूर्वी जशी मला ही वार्ता कळली, मी ताबडतोब कलेक्टर असतील किंवा तहसीलदार असतील, डेपो मॅनेजर असतील यांच्याशी ताबडतोब संवाद साधलेला आहे. आणि ज्या काही कार्यकर्त्यांच्या मार्फत आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत मदत कार्य आता आपल्याला त्या ठिकाणी काय करता येऊ शकतं याच्या सूचना त्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत किंवा स्थानिक लोक जे असतील, पाणबुडे किंवा स्थानिक कार्यकर्ते जे असतील, त्यांच्या मदतीने जास्तीत जास्त लवकरात लवकर किती लोकांची हानी त्या ठिकाणी झालेली आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये. पण प्राथमिक अंदाज 20 लोकांना त्या ठिकाणी दगा पोहोचलेला असेल असं वाटतंय. आणि अंमळनेरचे प्रवासी त्या ठिकाणी आहेत याची आतापर्यंत कल्पना आली नाही, पण ड्रायव्हर आणि कंडक्टर जे आहेत ते अंमळनेर डेपोचे आहेत. बर, ही बस जी आहे ती आंतरराज्य सेवेच्या अंतर्गत तिची रोजची येवजा होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये बोला. सकाळी 6 वाजता ती रोज इंदोरवरून निघायची. इंदोर ते अंमळनेर हा बसचा तो नेहमीचा ठरलेला रूट होता. बस चांगल्या स्वरूपामध्ये प्रतिसाद देत होते. प्रवाशांच्या दृष्टीने योग्य बस होती ती. आता घटना कशी झालेली याची काही मला फारशी काही कल्पना नाहीये, परंतु जी दुर्घटना झाली ती फार मोठ्या प्रमाणावर हानिकारक दुर्घटना झालेल्याचं माझं मत आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर अंमळनेरचे आमदार अनिल पाटील होते. पुन्हा एकदा आपण आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांच्याकडे जाऊयात. नितीन, साधारण जर आपण लक्षात घेतलं तर इंदूर ते अंमळनेर किती तासाचा रस्ता आहे? सर, आता 10 ते 12 तासाचा रस्ता आहे. जसं की आता आपल्याला आमदारांनी सांगितलं की सकाळी 6 वाजेच्या सुमारात या ठिकाणी ही बस निघालेली होती अंमळनेर येण्यासाठी. आणि जगनोर या ठिकाणी विभाग नियंत्रकांनी मला काही वेळापूर्वीच याबद्दलची माहिती दिली की ड्रायव्हर आणि कंडक्टर हे अंमळनेरचे आहे. ही बस जळगाव डेपोतील अंमळनेर तालुक्यात अंमळनेर डेपोचीच ही बस आहे. त्यामुळे अंमळनेरचेही काही प्रवासी यामध्ये असू शकतात अशी भीती आहे. याबाबत या ठिकाणी अंमळनेरचे काही जे प्रवासी या ठिकाणी परतीच्या प्रवासाला होते, इंदोरहून निघालेले होते, ते पण विचारपूस करण्यासाठी अंमळनेर डेपोमध्ये या ठिकाणी दाखल होताना दिसून येत आहे. याबाबतची गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे. अद्यापपर्यंत कोण होते, काय होते याबाबत सविस्तर माहिती अजून कळू शकली नाही. मात्र ड्रायव्हर आणि कंडक्टर हे दोघे या ठिकाणी होते अंमळनेरचे, हे अद्याप माहिती झालेले आहेत. बरं नितीन, याबद्दल काही कळू शकतंय का की या बसची कंडिशन म्हणजे अवस्था नेमकी कशी होती? सुस्थितीत होती ही? तांत्रिकदृष्ट्या अगदी व्यवस्थित होती? बरं नितीन, मी तुझ्याकडे येतोच. आपल्याबरोबर जळगावचे खासदार उन्मेष पाटील आपल्यासोबत आहेत. उन्मेष पाटीलजी, इंदोरहून अंमळनेरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला मध्य प्रदेशच्या धारमध्ये अपघात झाल्याचं आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. आपण काय अपडेट घेतलं? आपल्यापर्यंत काय माहिती आली आहे का? हो, मी आताच आमचं राष्ट्रपती पदाचं मतदान आटपून बाहेर येतात निरोप मला. मी लगेच प्रेस ट्रान्सपोर्टचे कमिशनर आणि आमचे डिस्ट्रिक्ट जे होते आणि सीएम सेक्रेटरी यांना अप्रोच करून सूचना दिल्या. इमिजिएट त्या ठिकाणी मदत पण पोहोचली पाहिजे. दुर्दैवाने घटना अत्यंत वाईट आहे, त्यामुळे त्यांना मदत पण झाली पाहिजे. पण त्यात जे जखमी आहेत त्यांना उपचार करता येईल का, त्या सगळ्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत. जेव्हा आपल्यापर्यंत ही सगळी माहिती पोचली, आपण अर्थात एसटी महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांशी किंवा काही इतर लोकांशी संपर्क साधला असेल. काही कळू शकलंय किती लोकांना याचा दगा झालाय किंवा किती लोक मृत झाली? आपल्यापर्यंत काय आकडा येऊ शकलाय? प्रथम दर्शनी ते 10 पेक्षा जास्त असल्याने अत्यंत गंभीर घटना आहे, दुर्दैवी घटना आहे. एक 10 मिनिटात ते सगळं घेऊन ते रिपोर्ट करतायत, पण त्यांना रिपोर्ट होत असताना कार्यवाही झाली पाहिजे. त्या ठिकाणी तात्काळ आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी देखील बोललोय, ते देखील पोहोचले त्या ठिकाणी. उन्मेष पाटीलजी, या सगळ्या याच्यामध्ये आपण प्रार्थना करूयात, आशा करूयात की जास्तीत जास्त लोक जे आहेत ते यातनं सगळ्या याच्यातनं बाहेर पडो. पण आता प्रार्थना आहे, पण दुर्दैवाने अपघात होऊ नये यासाठी काय करता येईल का? जी घटना घडली दुर्दैवी, आता ठीक आहे, त्याला आता प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो. जी घटना घडून यासाठी काही करता येईल का? झाल्यावर तर आपण मदत करू, जाता सरकार पण करेल, पण व्हायला नको यासाठी काही करता येईल का? दुर्दैवाने एसटीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. ते आता या घटनेने तरी ते त्या ठिकाणी कुठेतरी लक्ष दिलं जाईल का? हाही प्रयत्न एक
कायदेमंडळाच्या नात्याने राहील आणि मी राज्य सरकारला देखील तो लावून धरेल. आणि झाल्यावरच वाचू नको. मागच्या काळात असंच अपघात होत आले, तेवढ्या पुरतं सांत्वन होतं, परंतु दीर्घकाळ त्याला लॉंग टर्म पॉलिसी फ्रेम झाल्या पाहिजे होतील. मला असं वाटतं आता देवेंद्रजींची गांभीर्याने घेतील. म्हणजे तरी वारंवार एसटीच्या मेंटेनन्स बद्दल किंवा त्या गाड्या किती जुन्या आहेत किंवा काय याबद्दल चर्चा होत असते. काही तांत्रिक कारणं देखील या पाठीमागे असू शकतात. खरं ते आता ती बाब काय ती पुढे येईन, आता नक्की काय कशामुळे झालंय काय काय, पण आता ती कळेल घटना नक्की कशामुळे घडली ते अजून माहीत नसल्यामुळे बोलणं उचित होणार नाही. ती घटनाचं कारण कळालं, कॉज ऑफ द ऍक्सिडेंट, त्यावर आपण मग त्यावर कारण मीमांसा करता येईल. एक शेवटचा प्रश्न, कार्यकर्त्यांशी आपण बोललात असं आपण म्हणालात, त्यांना आपण तिथे मदतीकरता पाठवलेलं आहे, पण काय अमळनेरची लोक यामध्ये आहेत असं कळतंय? हो, ते आता मला एक्झॅक्ट कळतंय. आता ते एक्झॅक्ट 13 पर्यंत कोणी सांगतंय, कोणी 10च्या वर आहेत संख्या दुर्दैवाने अपघातात याची. तर ते हातात येईल ते एक 5 मिनिटात. माझ्याकडे कार्यकर्ते आहेत, माझ्याशी बोलणं चालूच आहे. मी आपल्याशी इमिजिएट कसं कळवतो काय. धन्यवाद. आमच्याशी बोलल्याबद्दल. जळगावचे खासदार उन्मेष पाटील आपल्यासोबत होते. आपण ही दृश्य बघतोय आणि ही दृश्य खरं सांगायचं झालं तर या क्षणाला पाहिली तर अंगावर काटा या अर्थाने येतोय की बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. म्हणजे यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की बस किती वेगात असावी, किंवा जर या चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं असेल तर किती वेगाने ही बस अक्षरशः उलटी जी आहे ती पाण्यात कोसळली. आणि ज्या प्रकारे ती कोसळली आणि छतापासून खालपर्यंत भाग जो आहे तो किती चेपला गेलेला याचा एक अंदाज आपल्याला येतोय. आणि तो ज्या प्रकारे तो दाबला गेला आहे त्यावरनं कल्पनाही करवत नाही की आतल्या लोकांची अवस्था नेमकी काय झाली असावी. किती मोठा झटका शारीरिकदृष्ट्या आतमध्ये असणाऱ्या 40 प्रवाशांना बसला असेल. म्हणजे आत्तापर्यंत ही दृश्य केवळ अपडेट आपल्यापर्यंत पोचली नाही आहेत की नेमके किती प्रवासी यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांना हानी पोचली, शारीरिक हानी पोचली किंवा त्यांना त्वरित उपचारासाठी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोण त्यापैकी किती गंभीर आहे हे काय कळू शकले नाही. पण बसच्या अवस्थेवरनं हा अपघात भीषण आहे हे स्पष्टपणे दिसून येतं. आणि या बातमीबद्दलचे अपडेट आपण पुढे घेत राहू. यानंतर वेळ झाले का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी. ती बातमी अशी की इंदोरहून अंमळनेर बस डेपोकडे परतीचा प्रवास करणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला मध्य प्रदेशच्या धारमधल्या पुलावरती अपघात झाला आहे. ही बस थेट पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली आणि ज्या प्रकारचा हा अपघात झालेला आहे आणि बसची जी अवस्था बघायला मिळते त्यावरनं या बसमधल्या बहुतांशी प्रवाशांना या अपघाताचा मोठा फटका बसला आहे. आत्तापर्यंत जे आपल्याला कळतंय 10च्या वरतीच मृतांचा आकडा असावा अशी माहिती समोर येताना दिसते. काही तांत्रिक बिघाडामुळे ही एसटी पुलावरनं कोसळली असण्याची शक्यता आहे. दुसरी शक्यता कंट्रोल रूमच्या वतीने जी व्यक्त केली जाते जेव्हा किंवा प्रत्यक्षदर्शीने जे बघितलं त्यांच्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार ही एसटी बस एका 4 व्हीलरला 4 चाकी वाहनाला ओव्हरटेक करत होती. पाऊस भरपूर होता आणि या ओव्हरटेकमध्ये असणाऱ्या वेगावरचं नियंत्रण बस चालकाचं सुटलं असावं, त्याला नियंत्रित करता आली नसावी आणि बस एसटी म्हणजे पुलाचा कठडा तोडून थेट तिथं नदीपात्रात जवळ तिथे असणाऱ्या घाटावरती कोसळली आहे. आणि आता एसटी अपघातातील जखमींना एअरलिफ्ट केलं जात आहे. तशी माहिती खुद्द राज्याचे आमदार दीपक केसरकर यांनी देऊ केली. अपघातातील जखमींसाठी सरकार आता पुढे सरसावलेलं आहे. राज्य सरकार देखील मदतीकरता तिथे पुढे गेले आणि पुलावरनं कोसळलेली बस आता बाहेर काढण्यात आली आहे. येणाऱ्या बसला जो अपघात झालेला आहे त्याची मुख्यमंत्री महोदयांनी नुकतीच दूरध्वनीद्वारे चौकशी केलेली आहे आणि लवकरात लवकर त्यांना मदत पोहोचवली जाणार आहे. आपल्याला माहिती आहे की खानापूर तालुक्यातील काही मुलं भाजलेली होती आणि त्यांना तातडीने पुण्याला येणं आवश्यक होतं. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि ती मुलं येऊन पुण्याला पोहोचलेली आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा उपचार चालू आहेत. आणि अशा रीतीने ताबडतोब मदत पोहोचवणारे आणि सर्वसामान्य घरातल्या मुलांना सुद्धा स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवणारे मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला लाभलेले आहेत.
माझी खात्री आहे की इंदोरहून येणाऱ्या बसमध्ये जे प्रवासी जखमी झाले असतील त्यांना सुद्धा योग्य ती मदत मुख्यमंत्री महोदय पोहोचवणार आहेत आणि त्याच्या संदर्भात त्यांची बोलणी चालू आहे. आणि दृश्य आहेत घटनास्थळावरची, ज्यामध्ये आपण बघू शकतो ही बस ज्या प्रकारे पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली, म्हणजे अर्थात वरचा भाग खाली आणि खालचा भाग वरती. जर असं आपण एकूण लक्षात घेतलं तर खालचा भाग पूर्णतः वरपर्यंत चेपला गेलेला आहे. आणि म्हणूनच बसचा ज्या प्रकारे खालून वरती चेंदामेंदा झाला त्यावरनं आतमधले किती लोक या सगळ्या अपघातात सुरक्षित होते किंवा त्यांना इजा झाली असेल की नाही, किंवा त्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना न केलेली बरी असंच म्हणावं लागेल. कारण हे वक्तव्य या अर्थाने करावं लागतंय की ही बसची अवस्था ज्या प्रकारची झालेली आहे त्यावरनं या अपघाताचा किती मोठा फटका, धक्का, हानी जी आहे या प्रवाशांना शारीरिक पातळीवरती बसली असेल. साधारण 15 जण यामध्ये जागीच ठार झाले, त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतं आहे. तर एकूण 40 प्रवाशांपैकी इतर प्रवासी जे ज्यांना त्वरित लगेच म्हणजे बचाव कार्यातली लोक किंवा स्थानिक लोक तिथे आतमध्ये त्यांनी उड्या घेतल्या, जे हातात सापडेल त्या साधनांनी दरवाजा उघडून किंवा त्याचा पत्रा कापून आतमधल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करण्यात आलं. आपण थोड्या वेळापूर्वी मध्य प्रदेश आपत्ती व्यवस्थापनाचे म्हणजे तिथल्या कंट्रोल रूमचे जे जवान होते बाळासाहेब खिस्ते त्यांच्याशी देखील बोललो. न्यूज 18 लोकमतने त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आणि ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की फुफ्फुसामध्ये पोटापर्यंत पाणी गेल्याचं. इंदोरला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झालेला आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी स्थानिक आमदार अनिल भाईदाजी आपल्यासोबत आहेत. खरं तर अतिशय गंभीर ही दुर्घटना म्हणावी लागेल. मोठ्या प्रमाणात लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे. काय स्थिती आहे? नाही, आतापर्यंत जी काही मला माहिती मिळाली आहे त्यानुसार सकाळी डेली चालणारी इंदोरहून अंमळनेरला येणारी ही काही गेल्या अनेक वर्षापासून ही बस चालणारी होती. अशी दुर्घटना यापूर्वी कधी झालेली नव्हती. परंतु ही दुर्घटना झाल्यानंतर मी जी काही माहिती मिळवलेली आहे त्या माहितीनुसार 20 ते 22 लोकांचा त्या ठिकाणी प्राण गेलेल्याची शक्यता वर्तवली जाते. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्याशी आत्ता लगेच चर्चा करून आपल्याला मदत कार्यामध्ये कुठे एअरलिफ्ट करता येऊ शकते की पाणबुड्यांच्या माध्यमातून स्थानिक लोकांशी चर्चा करून जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी नुकसान कमीत कमी कसं होईल या बाबतीमध्ये शोध मोहीम करण्यासाठी जो आग्रह मध्य प्रदेशच्या सरकारला केला पाहिजे तो करण्यासाठी आम्ही आता आग्रही आहे. खरं तर काही मदत या कुटुंबियांना मिळणं अपेक्षित आहे का? मृतांचा आकडा अजूनपर्यंत समोर आलेला नाहीये. किती वेळ लागेल? मदत मिळवण्याकरता हा नंतरचा मुद्दा येतो. त्याच्या आधी किती लोकांचे आत्ता प्राण वाचवता येऊ शकतात, किती लोक जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार काय करू शकतो, ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. जर का प्राण गेलेच त्यानंतर त्या लोकांसाठी नुकसान भरपाई कशी मिळवायची हा नंतरचा विषय येतो. ती मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच, पण आता सुरुवातीला प्राण वाचवणे हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. नक्कीच. या संपूर्ण अपघातानंतर मदत कार्य हे सुरू आहे. रेस्क्यू ऑपरेशन हे सध्या सुरू असल्याचं आमदारांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता परत एकदा अपघाताच्या म्हणजे अपघात ज्या ठिकाणी झाला मध्य प्रदेशमधल्या धार इथल्या नदीवरचा हा पूल आहे जिथं ही बस कोसळली त्याची दृश्य आपण बघतोय. पाऊस जोरदार सुरू आहे. जेव्हा या बसला बाहेर काढण्यात आलं तर अक्षरशः ही बस जी आहे त्या बसच्या खालच्या सगळ्या इंजिनमधनं धूर बाहेर पडत होता. वरपासून खालपर्यंत या बसचा चेंदामेंदा झाल्याचं आपण बघतोय. आणि ज्या प्रकारे या बसची अवस्था झाली आहे त्यावरनं आतमध्ये असलेल्या प्रवाशांना ज्यावेळेस ही बस खाली कोसळली असेल तेव्हा याचा किती मोठा झटका त्यांना बसला असेल, शारीरिक पातळीवर त्यांना काय दुखापत झाली असेल याची कल्पनाच न केलेली बरी. पण आता जे आपल्याला कळतंय की साधारण 15 प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. 40 प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. बरोबर सकाळी 6 वाजता ही बस जी आहे ती इंदूरवरनं अंमळनेर बस डेपोकडे परतीचा प्रवास करण्यासाठी निघालेली होती. आपल्याला माहिती आहे की आंतरराज्य बस सेवेच्या अनुषंगाने बहुतांशी आपल्या बसेस या थेट मध्य प्रदेशपर्यंत जातात. मध्य प्रदेशमधल्या काही ठराविक ठिकाणांपर्यंत जातात. जो जिथे बस येणार होती इंदोरहून अंमळनेरपर्यंत त्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आहे. आपलं स्वागत आहे. एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे इंदूर ते अंमळनेर दरम्यान जे बस आहे तिचा अपघात झालेला आहे मध्य प्रदेशामध्ये. काय वास्तविकता, काय सध्या स्थिती आहे? बस ही अंमळनेर डेपोची इंदोरहून सकाळी निघाली असताना 40 प्रवासी त्यामध्ये होते. मी आता जिल्हा प्रशासन त्याचबरोबर आयुक्त आणि त्यांच्या कार्यालयात देखील त्या ठिकाणी झालं. दुर्दैवाने हा अपघात जो झाला तो धार आणि आपल्या जो खरगोन या जिल्ह्याच्या बॉर्डरवर जे ठिगरी नर्मदाच्या पुलावर झाला आणि नर्मदेत बस कोसळली आणि त्या ठिकाणी तात्काळ दोघं जिल्ह्याचे प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मदत कार्य सुरू झालंय. क्रेननी बस काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. दुर्दैवाने आता जे त्या ठिकाणी जखमी आहेत त्यांना दवाखान्यात नेण्याचंही त्या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे आता
व्यवस्था झालेली आहे. पण आता काय फॅक्ट आहे तिकडे 40 प्रवासी ज्यावेळेस सुरू झाले त्यावेळेस होते, जे मला प्रशासकांशी मी बोललो, आणि आमचे गजेंद्रसिंग पटेल तिथले खासदारांना पण निरोप देऊन तिथले कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता दुर्दैवाने जे जखमी असतील त्याला दवाखान्यात लवकरात लवकर कसं नेता येईल, ज्यांचं दुर्दैवाने त्या ठिकाणी जीवितहानी झाली असेल त्यांना देखील त्या ठिकाणी पुढची व्यवस्था त्या पद्धतीने लागून तात्काळ देवेंद्रजींना देखील मी सांगितले की घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण शासन म्हणून तात्काळ त्या कुटुंबियांना देखील दिलासा देणं गरजेचं आहे आणि उपचार होणं देखील गरजेचं आहे. सकाळी 10:30 वाजताच्या दरम्यान ही हा अपघात झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. आपण आता जसं म्हटलं की जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे. जिल्हाधिकारी आपल्याला काय माहिती दिलेली आहे? जिल्हाधिकारी यांनी जी माहिती दिली ती 40 प्रवासी सुरुवात झाली त्यावेळेस होते आणि क्रेन पोचून दोघं कलेक्टर त्या ठिकाणी आहेत, प्रशासन दोघं, खरगोनचं पण आणि धारचे पण, आणि त्या ठिकाणी जखमींना दवाखान्यात देखील हलवलं गेलेलं आहे. त्यामुळे प्रशासन, आरोग्य व्यवस्था, क्रेन त्या ठिकाणी पोहोचून दुर्दैवाने झालेल्या घटनेला कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी हे करता येईल तो उपचार सुरू झालेला आहे. आणि मृतांची संख्या किती आहे, काय माहिती मिळाली? एक्झॅक्ट फिगर त्या ठिकाणी येत नाहीये. सुरुवातीला प्रवासी 40 होते आणि पुलावरून नर्मदेच्या पुलावरून गेले असल्याने ती आज सांगता येत नाहीये. पण दुर्दैवाने घटना अत्यंत, मला असं वाटतं की जी मनाला अत्यंत दुःखद घटना देणारी त्या ठिकाणी आहे. ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस प्राथमिक माहिती येते की ओव्हरटेक करताना, कारण की त्याच्या मागून बस येत होती आणि बस येत असताना त्यांनी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच नियंत्रण सुटलं आणि चालकाने थेट बस पुलाच्या खाली गाडली. तुमच्याकडे काय माहिती आहे? आणि आता या सगळ्या ऍक्च्युली आखो देखी ज्यांनी प्रत्यक्ष हा अपघात बघितला असेल किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल एव्हिडन्स तोच कळेल. पण मला असं वाटतं की या सगळ्या याच्यातून आता दुर्दैवाने घटना घडली, त्यामुळे आता झालेल्या घटनेला सामोरं जाताना उपचार कसा मिळेल, मृत्युमुखींना पटकन कसं त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावर हे करता येईल, संस्कार त्यांना मदत कशी करता येईल, आणि याच्यातून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे आपण म्हणतो की घटना घडूच नये काय काळजी. आता आपण देवेंद्र फडणवीसांसोबत काय चर्चा केली? आपण ही मागणी केली का शिवराजजी सिंग चव्हाण सोबत आपण चर्चा करावी? आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना सूचना विनंती केली की आपण तात्काळ मध्य प्रदेश, आणि त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार प्रशासन देखील कामाला लागले. मध्य प्रदेश सरकारच्या देखील प्रशासनाला खरगोन आणि धारचे दोघं जिल्हा प्रशासन देखील गेलं आहे आणि जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर देखील त्यांच्या संपर्कात असून हेल्पलाईन नंबर दिले गेले आहेत. त्यामुळे सगळ्या सुविधा त्या उपलब्ध आहेत. आपण तिथल्या स्थानिक खासदारांसोबत देखील बोललेले आहेत पार्लमेंटमध्ये, काय काय ते माहिती आहे? गजेंद्रसिंग पटेल जे तिथे स्थानिक खासदार आहेत त्यांनी देखील तिथल्या कार्यकर्त्यांना तात्काळ त्या ठिकाणी रवाना केलं आणि मदतीसाठी त्या ठिकाणी गेले. आणि अंबळनेरचे देखील आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी खरगोनकडे, धारकडे त्या ठिकाणी रवाना झाले. त्या टिकरीच्या पुलावर जिथे नर्मदेचा पूल आहे, त्यामुळे तात्काळ मदत कार्य मिळतंय आणि पुढच्या कार्यासाठी देखील आम्ही तत्पर होतो. एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी म्हटलंय की आम्ही विमानाद्वारे त्यांना आणू. तुमची काय चर्चा झाली फडणवीस सरांसोबत? ते म्हटलं तात्काळ आपण जी मदत लागेल त्या ठिकाणी करू, त्यांना दवाखान्यात जखमीने न्यायचं असेल त्या ठिकाणी मदत करू, दुर्दैवी मृत्यू त्यांना करू, आणि निश्चित मदत तर मिळेलच, पण आता उपचार होणं गरजेचं. ज्यांचा जीव त्या ठिकाणी आपलं वाचवता येईल, जास्तीत जास्त मदत कशी करता येईल तो प्रयत्न सरकार करते. दोघं आपण या संदर्भात पंतप्रधानांना भेट घेणार आहात का? भेट म्हणण्यापेक्षा आम्ही ट्विट करू आणि राज्य सरकार आता आहे मदत करू. आता उपचार घेणे गरजेचं आहे. पंतप्रधानांना भेट घेण्याची मला असं वाटतं की आता तात्काळ पहिले मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकार, कारण घटना मध्य प्रदेशात घडली, बस महाराष्ट्राची आहे. प्रवासी इंदोरहून निघाले तेव्हा 40 होते, त्यात कदाचित काही मध्य प्रदेशचे प्रवासी, काही महाराष्ट्राचे देखील असतील. लांब पल्ल्याची म्हणजे इंदोर अंबळनेर बस होती. त्या ठिकाणी चालक चंद्रकांत पाटील म्हणून जे होते, चौधरी म्हणून वाहक त्या ठिकाणी जे होते, त्याची माहिती घेतली. ती सगळी आता थोडं चंद्रकांत पाटील हे चालक होते आणि चौधरी म्हणून वाहक होते, कंडक्टर ज्याला आपण म्हणतो. त्या दोघांसंदर्भात काही माहिती मिळाली का? महाराष्ट्रातले किती प्रवासी होते? नाही, आता एक्झॅक्ट प्रवासी 40 आहे. महाराष्ट्रातले किती काय ती येईल. मला असं वाटतं की पहिले आता क्रेनने बस काढणे, प्रवासी काढणे, जखमींना उपचार करणे, दुर्दैवाने मृत्युमुखी झाले असतील त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधणे, आणि मग त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टीमध्ये नंतर जाऊ. धन्यवाद. हे होते उन्मेष पाटील यांनी अतिशय स्पष्ट सांगितलंय की आम्ही या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा केली आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या संवादाबद्दल. जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितलं की याबद्दलचं वेळोवेळी अपडेट ते घेत आहेत. त्यांच्या वतीने त्यांच्या कार्यकर्त्यांचा गट देखील त्यांच्या मदतीकरता गेलेला आहे आणि केंद्रापासून राज्यापर्यंत या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना किंवा जखमींना काय मदत त्वरित पोहोचवता येईल या दृष्टीने म्हणून प्रयत्न केले जात आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, भीषण असा अपघात आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा राज्यभरात किंवा राज्याबाहेर झालेल्या बस अपघातांच्या या सगळ्या कटू आठवणींना उजाळा मिळताना दिसतोय. या सगळ्या याच्यातनं आपल्याला महाड बस दुर्घटना याची देखील आठवण होते, कारण ज्या प्रकारे ही बस कोसळलेली होती आणि त्यात
किती प्रवासी प्रवास करत होते याचा सगळा अंदाज आहे, किती यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता ही आपण त्यावेळी बघितलं होतं. आणि यातनं देखील सकाळी 6 वाजता निघालेल्या बसमधनं 40 प्रवासी म्हणजे इंदोरहून अंमळनेर बस डेपोकडे येणारी बस होती. अंमळनेर बस डेपोची ही बस आहे हे देखील यामध्ये कन्फर्म करण्यात आलेलं आहे. या बसचा क्रमांक आहे MH 40 9848 आणि याचा याचे बस चालक होते C पाटील आणि याचे वाहक म्हणजेच कंडक्टर जे होते ते PS पाटील असल्याचं कळतं आहे. आणि याबद्दलची माहिती जी आहे ती आपल्याला अंमळनेरचे आगार प्रमुख अर्चना भदाणे यांनी दिली आहे. अशी माहिती याबद्दलची एक प्राथमिक माहिती मिळताना दिसते. जाऊयात आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर आपल्याबरोबर. नितीन, वेळोवेळी अंमळनेर बस डेपोशी तू संपर्क साधतोयस आणि माहिती मिळवतोयस, आत्ताचा अपडेट काय? निश्चितच मी नुकताच आता आगार प्रमुख जे आहेत अंमळनेरच्या अर्चना भदाणे यांच्याशी माझा नुकताच संपर्क झाला आणि त्यांनी या ठिकाणी बस चालक हा CS पाटील आणि वाहक हा PS पाटील असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे. यांच्या दोघांचं नाव या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि आगार प्रमुख त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ना वाहक आणि चालक या दोघांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क या ठिकाणी होऊ शकला नाही, होत नाहीये असाही दुजोरा या ठिकाणी अर्चना भदाणे यांनी नुकताच या ठिकाणी माझ्याशी बोलताना दिला आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देखील नुकताच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी असं म्हटलंय की इंदोरहून अंमळनेर या ठिकाणी बस निघाली असताना या ठिकाणी सकाळी 7:30 वाजता इंदोरहून अंमळनेरकडे ही मार्गस्थ झाली आणि हा जो अपघात आहे हा सुमारे 10:30 ते 10:15च्या दरम्यान या ठिकाणी मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीच्या पुलावर हा दुर्घटना झालेली आहे. ही अपघात भीषण असल्याने या ठिकाणी घटनास्थळावर खरगोन व धार जिल्हा प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहे. या ठिकाणी ही बस या ठिकाणी कोसळलेली आहे. ही बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जोरदार सुरू आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकाही त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणी नेमकं अजून ही बस बाहेर काढण्याचा अतोनात प्रयत्न चालू करण्यात आले असून या ठिकाणी हेल्पलाईन क्रमांकही या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे आणि कुठेतरी या ठिकाणी सर्वांनी संयम ठेवावे. या ठिकाणी लवकरच या ठिकाणी हे सर्व प्रक्रिया पूर्ण करून सविस्तर माहिती देण्यात येईल असंही. बरोबर. धन्यवाद नितीन या सगळ्या माहितीबद्दल. अंमळनेर बस डेपोकडनं आपण वारंवार याबद्दलचं अपडेट घेतोय आणि याबद्दलचा अपडेट आपण पुढे घेत राहणार आहोत. पण अपघात हा खरंच धक्कादायक आणि भीषण आहे. 40 प्रवासी या बसमधनं प्रवास करत होते, ज्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि मुद्दा महाराष्ट्रामध्ये मग परत एकदा ब्रेक नंतर आपण जाणून घेतोय इंदोरहून अंमळनेर बस डेपोकडे येणाऱ्या ST महामंडळाच्या बस अपघाताबद्दल. या अपघातामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. बस एका 4 चाकी वाहनाला ओव्हरटेक करत होती आणि ओव्हरटेक करण्याच्या नादात बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं, त्या वेगावरचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट पुलाचा कठडा तोडून म्हणजे मध्य प्रदेशच्या धार इथल्या नदीवरच्या पुलावरनं खाली तिथे असणाऱ्या घाटावरती जाऊन कोसळली. आणि ज्या प्रकारे या बसची अवस्था झालेली आहे त्यावरनं तरी आतमधले किती प्रवासी या सगळ्या याच्यात वाचले असतील याबद्दल साशंकता व्यक्त केली जाते. म्हणजे त्याची कल्पनाही करवत नाहीये. बसची दृश्य आपण बघतोय बघा, बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. ज्यावेळेस बस ही खाली त्या कठड्यावरती पात्रामध्ये तिथून कोसळली त्यावेळी त्वरित घटनास्थळी स्थानिक लोकांनी धाव घेतली. लोकांच्या हाती सापडेल त्या गोष्टीने बसचे दरवाजे आणि खिडक्या जे आहेत त्या तोडण्यात आल्या. आतमध्ये 40 प्रवासी प्रवास करत होते असं देखील कळतंय. यामधल्या 15 प्रवाशांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे आणि जे काही प्रवाशांना आता उपचाराकरता म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय त्या बहुतांशी प्रवाशांच्या पोटापर्यंत पाणी गेलं, म्हणजे फुफ्फुसापासून पोटापर्यंत पाणी गेलं आणि त्यांना त्वरित लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण शंका आहे की यापैकी किती लोक आत्ता या क्षणाला वाचले असतील किंवा आपण अपेक्षा करूयात, तशी प्रार्थना करूयात की लवकरात लवकर हे जे वाचलेले प्रवासी आहेत ते बरे होऊ देत किंवा त्यांना त्वरित आता प्राथमिक उपचारातनं बरं वाटू दे. पण हा अपघात धक्कादायक असल्याचं आपण बघतोय. याबद्दल आम्ही तिथल्या काही प्रत्यक्षदर्शींशी बातचीत केली, बघूयात त्यांनी काय सांगितलं. पहुंचती 9 साढ़े 9 के आसपास पहुंचती है ना. इसमें ये अम्मलनेर डेपो की बस थी जो इंदौर से अम्मलनेर रोज इसका रूट रहता है. इसमें कुछ 40 के करीबन पैसेंजर भी थे और ड्राइवर और कंडक्टर दोनों अम्मलनेर से ही है.
उनकी डिटेल्स भी आ चुकी है और करीबन 40 के आसपास प्रवासी मतलब पैसेंजर थे, 40 के आसपास पैसेंजर थे। अब देखते धीरे धीरे जैसे डिटेल्स आ रही है, 8-10 लोगों की आई है, जैसे जैसे आती है वैसे पता चलेगा। परिजनों को खबर की गई है? हाँ, उन्हीं का फ़ोन आ रहा है। हमने डिपो में शिरपुर डिपो और अम्मननेर डिपो जो डिपो की बस है वहाँ पे इन्फॉर्म करा, तो किसी ना किसी को पता चल रहा है। जैसे जैसे पता चल रहा है वैसे वैसे डिटेल्स भेज रहे हैं, जैसे आगे आती है वैसे पता चलेगा। क्या शिमला रोड पर आपका? हाँ, हर्षल पाटिल, और रहना मेरा खलघाट में ही है। आप क्या महाराष्ट्र? हाँ, हम महाराष्ट्र से प्रॉपर, हमारे यहाँ पे खुद का प्लांट है, खानदेश रफ्टेक प्राइवेट लिमिटेड करके। तो बेसिकली जैसे पता चला वैसे ही हम इधर आए, जो रोज़ खलघाट में 9 बजे के आसपास। आणि या घटनेनंतर पंतप्रधानांनी ट्विट करत आपल्या सहवेदना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनी असं म्हटलंय बघा की मध्य प्रदेशच्या धारमध्ये झालेली घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावलेत त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत. बचाव कार्य सुरू आहे आणि स्थानिक अधिकारी अपघातग्रस्तांना शक्य ती मदत करत आहेत, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट केलं. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबद्दलचं ट्विट करत आपण जर पाहिलं तर जखमींना त्वरित मदत पोचवली जाते. ज्यांचा यामध्ये मृत्यू झाला त्यांच्याबद्दलच्या त्यांच्या कुटुंबाविषयी त्यांनी सांत्वना व्यक्त केलेली त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे ट्विट समोर आल्याचं आपण बघतोय, ज्यामधनं त्यांनी अपघातग्रस्तांना शक्य ती मदत केली जाईल. मध्य प्रदेशच्या धारमध्ये झालेली घटना ही अत्यंत दुःखद आहे असं म्हटलेलं आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावलेत त्यांच्यासोबत असल्याच्या भावना देखील त्यांनी व्यक्त केल्यात. आणि आत्ताच हे जे छायाचित्र आपण बघतोय, हा फोटो जो आपण बघतोय तो या बसच्या कंडक्टरचा फोटो असल्याचं कळतंय. म्हणजे आपण आपल्यापर्यंत जी माहिती पोहोचते यामध्ये हे कंडक्टर जे आहेत त्यांचं नाव हे पाटील प्रकाश चौधरी असल्याचं कळतंय. या बसचे चालक जे होते, बस जे चालवत होते त्यांचं देखील नाव जे ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. दुःखद ही घटना. बस चालक सी पाटील असं त्यांचं नाव होतं. आणि हे छायाचित्र जे आपण बघतोय, फोटो जो आपण बघतोय तो या बसचे कंडक्टर प्रकाश चौधरी यांचा आहे. सकाळी 6 वाजता ही बस जी आहे ही इंदोरहून परत अमळनेर डेपोकडे जात होती. काल ही बस इंदोरमध्ये पोहोचली होती आणि रात्री त्यांचा तिथे मुक्काम होता आणि सकाळी पुन्हा एकदा सगळ्या तिथल्या प्रवाशांना घेऊन, ज्यांना अमळनेरकडे यायचे त्यांना प्रवाशांना घेऊन ही बस परतीचा प्रवास करत होती. सकाळी 6 वाजता ती निघाली होती. पाऊस देखील जोरदार होता. आपण आपत्ती व्यवस्थापन च्या कंट्रोल रूमशी बोललो. तिथे असणाऱ्या बाळासाहेब खिस्ते या पदाधिकाऱ्याने आपल्याला जी माहिती दिली, ज्या जवानांनी जी माहिती आपल्याला देऊ केलेली आहे, प्रथमदर्शनी असं कळतं की एका 4 चाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस जी आहे थेट नदीवरच्या पुलाचा कठाडा तोडून खाली घाटावरती म्हणजे नदीकाठच्या असणाऱ्या घाटावरती जाऊन कोसळली. बसचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला आहे आणि 15 जणांचा आत्तापर्यंत या अपघातात मृत्यू झाला आहे. आणि याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट केलं. त्यांनी काय म्हटलं बघा. अमळनेरची एसटी बस मध्य प्रदेशातील धार इथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचं वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम मिळो अशी मी प्रार्थना करतो, असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आणि याबद्दलचं अपडेट आपण वेळोवेळी घेतोय. आता या क्षणापर्यंत आपल्याला अपघाताबद्दलचं कळतंय ते असं कळतंय की सकाळी 6 वाजता ही बस जी आहे ती इंदोरवरनं अमळनेरच्या बस डेपोच्या दिशेने निघालेली होती. मध्य प्रदेशच्या धार इथल्या नदीवरच्या पुलावरनं ही बस वेगावरचं नियंत्रण सुटल्याने ही बस थेट नदीपात्रामध्ये जाऊन कोसळली आणि आत्तापर्यंत या घटनेमध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं. ही दृश्य जी आहेत ही दृश्य बरंच काही सांगून जातात. या बसची अवस्था, ज्या प्रकारे या बसचा चेंदामेंदा झालेला आहे त्यावरनं तरी कळतं आहे की ही बस किती भयानक पद्धतीने, वेगाने आणि जोरदार पद्धतीने खाली कोसळली असेल. आणि ज्यावेळेस ही बस कोसळली, ज्या प्रकारे खालून वरती म्हणजे वरून खाली
परिवहन विभागाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने आपल्याबरोबर आहेत. शेखर चन्नेजी, आपल्यापर्यंत काय अपडेट पोहोचत आहे? जी माहिती आमच्यापर्यंत आता पोहोचलेली आहे त्यानुसार ही सकाळी 7:30 वाजता ही बस इंदोर इथून निघाली होती आणि साधारणपणे 9:15 दरम्यान ती खलघाट आणि ठिगरी या 2 गावाच्या मध्ये जिथे नर्मदा नदीवर पूल आहे त्या ठिकाणी पोहोचली होती आणि त्यानंतर नदीच्या पात्रात कोसळली. तर यामध्ये जी आतापर्यंत आपल्याला बॉडीज रिकव्हर होऊ शकल्या तर 13 व्यक्तींच्या बॉडी आतापर्यंत रिकव्हर झालेल्या आहे आणि धार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तिथे उपस्थित आहेत, त्यांच्याशी आमचा संपर्क चालू आहे आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. म्हणजे साधारण 13 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याचा, म्हणजे 13 जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर येतोय. हो हो. बरं, शेखर चन्नेजी, जरा पुन्हा एकदा सांगाल, म्हणजे धार ज्या ठिकाणी या बसचा अपघात झाला हे ठिकाण नेमकं कुठे आहे? हे धार जिल्ह्यामध्ये ठिकाण आहे. हे खलघाट आणि ठिगरी ह्या 2 गावांच्या मध्ये नर्मदा नदीच्या पुलावरती हे अपघात झालेला आहे. नर्मदा नदीच्या पुलावर खलघाट ठिगरी येथे. बरं, आपला प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांशी तिथं बोलणं झालं. जे जखमी आहेत त्यांची नेमकी अवस्था काय? त्यामध्ये काही लोक गंभीर आहेत का? जवळचं असं कुठलं रुग्णालय जिथे त्यांना दाखल करण्यात आले? अजून कोणी जखमी व्यक्ती त्यांना मिळाल्याची माहिती नाही. म्हणजे त्यांना असं कोणी जखमी व्यक्ती आता कोणताच मिळालेला नाही आहे. हे 13 लोकांचे त्यांना मृतदेह मिळालेले आहेत आणि बस त्यांनी आता बाहेर काढलेली आहे नदीच्या पात्रातून. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. एस टी महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चंदे आपल्याबरोबर होते. शेखर चंदेंशी आपण बोललो, त्यांनी याविषयीची माहिती आपल्याला दिली. धार जिल्ह्यामध्ये हा सगळा अपघाताचा प्रकार जो तो घडलेला आहे. 13 जणांचे मृतदेह जे आहेत त्यांना बाहेर काढण्यात आले आणि इतर जणांचा शोध जो तो घेतला जातोय. या महत्त्वाच्या बातमीनंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.